तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 8 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरी अर्णवशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते, पण अर्णव चिडलेला असतो. ईश्वरीला कळत नाही की आता अर्णवचा राग कसा घालवायचा. ईश्वरी अंजलीकडे येते. ईश्वरी अंजलीला विचारते, ताई, सर खूप चिडलेत, तुम्ही काय करायचं तो? म्हणजे जेव्हा लहानपणी सर चिडायचे तेव्हा. अंजली म्हणते, अगं माझ्याकडे एक मस्त सिक्रेट आहे चिंटूचं. अंजली ईश्वरीला एक टेप रेकॉर्डर दाखवते आणि म्हणते, हे बघ, हा टेप रेकॉर्डर आमची आई लहानपणी आमचा आवाज ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवायची. म्हणजे आमच्या गोष्टी, कविता सगळं रेकॉर्ड करून ठेवायची. अर्णवच्या आठवणी आहेत ह्याच्यामध्ये तू काहीतरी रेकॉर्ड कर ना. ईश्वरी तो टेप रेकॉर्डर घेते ना आपल्या रूममध्ये जाते. तर इथे वल्लरी राकेशला म्हणते, अहो जावई बापू, आता लवकरात लवकर ईश्वरी अर्णव यांच्यामध्ये खूप भांडण होणार आहे आणि त्या दोघांमध्ये कायमचा दुरावा येणार आहे. आता बघा तुम्ही गंमत. राकेश म्हणतो, केलं काय तुम्ही असं? वल्लरी म्हणते, केलं काहीतरी, दोघांमध्ये भांडणं चालू आहेत, खोलीमध्ये आहेत, बाहेर येतीलच लवकर. राकेश म्हणतो, ही खोलीतली भांडणं लवकरात लवकर बाहेर यायला हवी, चव्हाट्यावरती यायला हवी, म्हणजे कसं आहे ना, आपल्या मनासारखं होईल. वल्लरी म्हणते, बघू, त्यासाठी पण काहीतरी करू. तर इथे अर्णव रूममध्ये येतो. ईश्वरी आपल्या बाजूला उभी असते. ती वाकून अर्णवला बघत असते. अर्णवला टेप रेकॉर्डर दिसतो. अर्णवच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. अर्णव म्हणतो, माझ्या लहानपणीचा टेप रेकॉर्डर. अर्णवला वाटतं की त्याच्या आईचा आवाज असेल. अर्णव तो टेप रेकॉर्डर ऑन करतो आणि त्याच्यामध्ये ईश्वरीचा आवाज असतो. ईश्वरी त्याच्यामध्ये म्हणते, सर प्लीज राग बाजूला ठेवा ना आणि ऐकून घ्या ना प्लीज. अर्णव खूपच चिडतो आणि तो टेप रेकॉर्डर फेकून देतो. तो समोर बघतो तर ईश्वरी. अर्णव ईश्वरीला ओरडायला जातो. ईश्वरी कान धरून उभी असते. आता अर्णव ईश्वरी यांच्यातली भांडणं कशी थांबतील आणि ईश्वरीची आई वल्लरीपर्यंत कसे पोहोचतील हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की ईश्वरीची आई ईश्वरीला सगळा भूतकाळ सांगते. ईश्वरी म्हणते, आई, ती बाई नेमकी कोण होती जिने मुद्दाम तुला हॉटेलवर पाठवलं होतं? ती कोण आहे ते आठवण्याचा प्रयत्न कर ना. ईश्वरीची आई खूप आठवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, नाही गं, मला काही आठवत नाही आहे, आता एवढ्या वर्षांपूर्वीचं आहे ते सगळं. पण ना, ती बाई आत्ता जरी आठवत नसेल ना तरी समोर आली की मी तिला ओळखू शकते, मी सांगू शकेल की ती बाई नेमकी कोण आहे. ईश्वरी म्हणते, आई हरकत नाही, तुला जेव्हा आठवेल ना तेव्हा तू सांग, पण आता तू मला जी काही स्टोरी सांगितली ना ते मी सगळे आता अर्णव सरांना सांगेन. तुझ्या बाबतीत नेमकं काय झालं होतं ते अर्णव सरांना मी सगळं सांगेन. माझ्याकडे आता त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आहेत, मी त्यांना समजावून सांगेन. आई विचारते, ईश्वरी ते तुझ्याशी बोलतात ना? ईश्वरी म्हणते, आई तू काही टेन्शन घेऊ नको, अगं त्यांना आता थोडीशी तकलीफ होते, थोडी तकलीफ कमी झाली ना की सगळं समजून घेतील ते, आणि यात तुझी काही चूक नाही हे त्यांना लवकरात लवकर कळेल. आई विचारते, ईश्वरी तुझ्यावरती विश्वास ठेवतील ना? तू नीट सांगशील ना गं, मला खूप काळजी वाटते. ईश्वरी म्हणते, आई काही काळजी करू नको, मी आहे ना, मी त्यांना सांगते. ईश्वरी तिथून निघते. तर इथे सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. सगळे अर्णवला विचारतात, अर्णव ईश्वरी कुठे? अर्णव ईश्वरीचा विषय टाळत असतो आणि रागाने बोलत असतो. सगळ्यांना कळतं की अर्णव ईश्वरी यांच्यामध्ये काहीतरी बिनसले. अर्णव आकाशला म्हणतो, आकाश, नम्रताचं जे क्लाउड किचन आहे ना त्याच्या ॲपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तू तो ॲप बघ. आणि हो, ईश्वरीच्या बाबांना काय होतंय काय नाही, त्यांची ट्रीटमेंट कुठवर आली आहे याकडे तूच लक्ष दे, मी जरा बिझी आहे. आकाश ठीक आहे म्हणतो आणि तिथून बाहेर पडतो. सगळ्यांना कळतं की अर्णव रागवलाय, पण नेमकं काय झालं ते नाही कळत. सगळे अर्णवकडे बघत असतात आणि तेवढ्यात तिथे वल्लरी येते. वल्लरीच्या हातामध्ये सात्विकाचा फोटो असतो आणि त्याच्यावरती तिने धूळ लावलेली असते. वल्लरी आजींना म्हणते, आई हे बघा, तुमच्या ईश्वरीने कहर केलाय, बेजबाबदारपणाचा कहर केलाय तिने. अहो सात्विका ताईंचा फोटो धूळ खात पडला होता, मी तिला सकाळी काहीतरी सामान स्टोर रूममध्ये ठेवायला सांगितलं आणि तिने मुद्दाम हा फोटोसुद्धा स्टोर रूममध्ये ठेवला, बघा ना हो किती धूळ लागली आहे. अविनाश म्हणतो, वल्लरी तू काही पण नको बोलूस हां, आणि तुला कसं काय माहिती की हे ईश्वरीनेच केले? काही माहिती नसताना, पुरावा नसताना ईश्वरीचं नाव मध्ये आणू नकोस, तिच्यावरती नाव ढकलू नकोस. वल्लरी म्हणते, मी उगाच नाही बोलते, मी मगाशी तिला काही वस्तू स्टोर रूममध्ये ठेवायला सांगितल्या होत्या, तिने त्या वस्तू ठेवल्या आणि सोबत सात्विका ताईंचा फोटोसुद्धा ठेवला आडगळीमध्ये, बघा ही अशी आहे तुमची ईश्वरी. सगळे म्हणत असतात, नाही ईश्वरी असं करूच शकत नाही. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते. ईश्वरी विचारते, काय झाले? वल्लरी म्हणते, या मॅडम या, तुमचीच कमी होती, बघा स्टोर रूममध्ये तुम्ही हा फोटो टाकला होता ना. अगं सासू जिवंत नाही आहे, तुझी सासू या घरात नाही आहे, तिचा फक्त फोटो आहे आणि त्याची पण तुला अडगळ होते का? काय म्हणायचं तुला? ईश्वरी म्हणते, मी काही केलेले नाही आहे.
वल्लेरी म्हणते, तूच केलंय अगं. तुझ्या सासूचा फोटो घरात नको ना, म्हणून तू हे सगळं केलं. आता तू एक शब्दसुद्धा बोलू नकोस. तू मुद्दाम टाकलंस ना. आई, तुम्हाला माहिती आहे का, मी हा फोटो छान स्वच्छ करून त्याच्यावरती हार घालून तुमच्या रूममध्ये ठेवणार होते. पण बघा हिने काय केले. आजी म्हणतात, ए वल्लेरी, एवढा कांगावा करू नकोस. चुकून ठेवलं गेलं असेल ना. अर्णव म्हणतो, आजी, मी इतर सगळ्या चुका माफ करेन, पण आईच्या बाबतीत झालेल्या चुका मी माफ करणार नाही. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, सॉरी, चुकून झालं असेल. द्या येतो इथे फोटो, मी साफ करते आणि व्यवस्थित ठेवते. अर्णव फोटो हिसकावून घेतो. अर्णव म्हणतो, काही गरज नाही आहे. माझी आई आहे ना आई, मी बघीन काय करायचं ते. अर्णव फोटो घेतो आणि वरती निघून जातो. ईश्वरीला वाईट वाटतं. अंजली म्हणते, ईश्वरी, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. अगं आईच्या बाबतीत जरा सेन्सिटिव्ह आहे म्हणून तो बोलला. तू जा त्याच्याशी शांतपणे बोल. तो बघ शांत होईल आणि तुझ्याशी नीट बोलेल, तुला समजावून घेईल. ईश्वरी अर्णवशी बोलायला रूममध्ये जाते. इथे ईश्वरी रूममध्ये येते आणि अर्णवशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण अर्णव काही केलं ऐकून घ्यायला तयार नसतो. तर इथे नम्रताला ॲपमध्ये प्रॉब्लेम येत असतो. ती अर्णवला सारखे फोन लावत असते, पण अर्णव काही फोन उचलत नाही. आई म्हणते, नमू, आता हे सगळं तुलाच बघायचे. जावई बापूंना त्रास देत जाऊ नकोस. त्यांना त्यांची कामं असतात आणि हे तुझं तुला शिकून घ्यायला हवं. तेवढ्यात तिथे आकाश येतो. आकाश म्हणतो, मी आहे ना, मग तुम्ही कशाला काळजी करता. आकाश नम्रताला मदत करतो आणि तिच्या ॲपमधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. नमू त्याला थँक्यू म्हणते. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. दोघंही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले असतात. तर इथे ईश्वरी अर्णवकडे येते. ती अर्णवला म्हणते, अर्णव सर, प्लीज ऐकून घ्या ना. अर्णव काही ऐकून घ्यायला तयार नसतो. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, प्लीज थांबा. तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागेल. नाण्याच्या दोन बाजू असतात हे तर तुम्हाला माहिती आहे ना. अहो, माझी आई तिथे गेली होती, पण ती मुद्दाम गेली नव्हती. ती तुमच्या वडिलांना ओळखतसुद्धा नव्हती. माझी आई पहिल्यांदा तुमच्या वडिलांना भेटली, ते पण नोकरी संदर्भात हो. बाकी काही माहिती नव्हतं. आणि त्यात त्यांचे हे असले फोटो काढले गेले. प्रेम वगैरे काही नव्हतं. तुम्हाला माहिती आहे का, माझ्या आईला तुमच्या वडिलांचा ॲड्रेस त्या एका बाईने दिला होता. ते त्या हॉटेलमध्ये आहेत सांगितलं होतं. माझ्या आईला तर माहिती पण नव्हतं. त्या बाईने सांगितलं, इंटरव्ह्यू चालू आहे, तुम्ही जा. आणि आई तिथे गेली हो. माझ्या आईचा काहीच दोष नाही आहे. ईश्वरी आईने सांगितलेलं सगळं अर्णवला सांगते. आणि अर्णवला म्हणते, सर, या सगळ्यामध्ये जर दोष असेल ना तर त्या बाईचा आहे. तिने मुद्दाम जाणून बुजून माझ्या आईला तिथे पाठवलं होतं. अर्णव थोडा विचार करतो आणि म्हणतो, कसा काय विश्वास ठेवू या सगळ्यावरती. मस्त स्टोरी रचली तू आणि तुझ्या आईने. मला सांग आता, ती बाई कोण होती जिने मुद्दाम पाठवलं. कुठे राहते ती बाई. त्या बाईला आधी माझ्यासमोर आणून उभं कर, मग मी तुझ्यावर आणि तुझ्या आईच्या या स्टोरीवरती विश्वास ठेवेल. तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. अर्णव निघून जातो. ईश्वरी विचार करते की आता काय करता येईल. तर थोड्या वेळाने ईश्वरीची आई भेटायला येते. ईश्वरी म्हणते, आई, तू इथे का आलीयस. आई म्हणते, अगं तू अर्णवला सगळं सांगितलंस का, काय म्हणाला तो. ईश्वरी म्हणते, आई, त्यांना विश्वास नाही आहे. ते म्हणतात त्या बाईला समोर आणून उभं कर, त्याशिवाय ते विश्वास ठेवणार नाही. आई म्हणते, चल आता मलाच अर्णवशी बोलायचं आहे. आई अर्णवशी बोलायला आतमध्ये जात असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो. आई अर्णवला म्हणते, ईश्वरीने जे सांगितलं ते सगळं खरं आहे. अर्णव म्हणतो, मी विश्वास ठेवणार नाही. ती जी कोणी बाई आहे ना, तिला समोर आणून उभं करा. आणि हो, आतमध्ये येण्याची गरज नाही. आजीला, ताईला यातलं काही कळायला नको. त्यांना त्रास झालेला मी सहन करणार नाही. आणि अजून एक गोष्ट, यापुढे तुम्ही प्रूफ आणत नाही तोपर्यंत माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद. तुम्ही आमच्या घरात पाय ठेवू शकत नाही. आईला खूप वाईट वाटतं. अर्णव तिथून निघून जातो. आई म्हणते, ईश्वरी, मी तुला वचन देते, माझा भूतकाळ तुमचा संसार मोडू देणार नाही. मी त्या बाईला शोधणारच. आई तिथून निघते. ईश्वरी रडत विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.